दिवस आहेत. काल असं कळलं होतं की रात्री उशिरा तुमची भेट घेण्यासाठी कुठेतरी येणार होते. आले का, काय झालं त्याबद्दल माहिती वाटतं? नाही नाही, सरकारच्या वतीनं आणखीन नाही कुणी आलं. सरकारच्या वतीनं आणखीन कोणी नाही आलेलं. बघूयात काय होतं ते, आणखीन तर कोणी नाही आलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील आणि त्याच्या वेळामध्ये मंत्रीसुद्धा शपथ घेणार आहे. आज नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेत आहेत. नाही मग आता मी काय करू? चांगली गोष्ट आहे ना, घेतात. गरिबासाठी काम करावं इथून पुढं, तरच त्यांना शुभेच्छा. त्यांनी श्रीमंतासाठी बंद करावं. मागच्या वेळेस मागच्या तिसऱ्या आंदोलनाच्या वेळेस एक खंत व्यक्त केली होती की हे राज्यातलं सरकार राज्यातल्या नेत्यांना मराठा आरक्षणासंदर्भात मराठ्यांसंदर्भात फारसं काही देणेघेणं दिसत नाही, त्यामुळे तुम्हीच लक्ष घालावं, अमित शहा आणि नरेंद्र मोदी लक्ष घालावं असं बोलले होते. यावेळेस तुमची काय भूमिका आहे? नाही नाही, त्यांनी कुठं घातलं होतं? घातलं नाही काय नाही. त्यामुळे त्यांना विनंत्या फिनंत्या नाही करीत आपण का. जे गोरगरिबासाठी सरकार चालतं त्यांना विनंत्या करीत असतो आपण. गोरगरिबाच्या जीवावर सत्तेवर जायचं आणि गोरगरिबाला लक्ष द्यायचं नाही, तशाला विनंत्या नाही करत आपण कधीच. राज्यामधल्या काही भागामध्ये रांगे आणि मुंबई या दोन गोष्टीवरून आंदोलनं होत आहेत, गोष्टी निघत आहेत. तुमच्याही कानावर आला असेल, वेगवेगळ्या ठिकाणी काल परवापासून त्या बीडच्या निवडणुकीवरून राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं दोन बसत. कशामुळं पण दोन समाज एकमेकांच्या समोर येत आहेत. कुठे सोशल मीडियाच्या स्टेटसवरून असतं, कुठे पोस्टवरून असतं. आज परळीसुद्धा बंदची हाक दिलेली आहे. आपण कारण मला माहीत नाही म्हणून विचारतो. पंकजा मुंडेंच्या विरोधात अश्लील स्टेटस ठेवणं, फेसबुकवरती काहीतरी चित्र बोलणं, अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यामुळे गुन्हे दाखल झाले आणि काही ठिकाणी बंद सुद्धा आहे. नाही नाही, ते तसं नाही करायला पाहिजे. आजच नाही माझा विरोधी, पहिल्यापासून आहे. असल्या कोणी कोणाविषयी उगाच स्टेटस ठेवायचे, कोणी कोणाविषयी बोलायचं, मग ते जात कोणची असो, हे नाही केलं पाहिजे. मी आजच नाही, निवडणुकीच्या अगोदरसुद्धा 2-3 महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला, स्टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं. झालं गेलं ते विषय झाला आहे. पण एखाद्याने टाकलं असेल म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतो आहे. एखाद्याने जे टाकलं असेल असतं ते एखादा अर्ध, म्हणून काय एवढं लगेच बंधन फांधन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही. एवढं काय करायची गरज आहे लगेच? तुम्ही बी ठेवलेले आहेतच ना मागं, त्यांनी पण ठेवलेलेच आहेत भरपूर. त्यामुळं लई थोडंसं करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नये. काल नगरमध्ये सुद्धा मराठा समाजाने तिसगाव इथं मोर्चा काढला तुमच्या विरोधात. सोशल मीडियावर काहीतरी कोणीतरी लिहिलं म्हणून. मी म्हणतोय ना, मी काय त्यांना एक न्याय देतो आणि मला एक देतो असं थोडंच आहे. उगा ते एखादा अर्धा असतंय. मराठा समाजानं पण शांत राहावं आणि यांना शांत राहा म्हणायचं कामच नाही आहे. कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहत. त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची. त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही. पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदाही सांगितलं शांत राहताय राहा. एखादा अर्ध टाकीत असतं, टाकू द्या. त्याला काय, बघू आपल्याला किती दिवस सहन होतं आहे, करू द्या त्यांना चुका बऱ्याच. मी आता मागच सांगितलेलं, महिना 2 महिने गप राहा, बघूयात किती चुका करतात. नाविलाज आहे मग आपला बी नारड्याला लागल्यावर. स्पेसिफिक तुमचं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा